तर हाय हॅलो नमस्कार मित्र कधीतरी आपल्याला खूप भूक लागते आणि काय करायचं सुचत नसेल तर असं मस्त तांदळाचं एक वाटी तांदळाचा पीठ घ्यायचा आणि 4-5 चमचे बेसन पीठ घेऊन जिरा, ओवा आणि हळद, मीठ, हिंग टाकून छानपैकी थोडंसं मसाला टाकून कोथिंबीर टाकू शकतो. माझ्या नव्हती म्हणून मी टाकली नाही आणि छान अशी पोळे करूया. तेलावर मस्त तव्यामध्ये तेल टाकून असं मस्त साध्या सिंपल भाकरी किंवा चपातीच्याच तव्यावर असे पोळे करून घेतलेले. खूप सुंदर असे पोळे होतात. चटणीबरोबर चहाबरोबर एक नंबर खायला गावाकडे असे केले जातात. छान मस्त असे झणझणीत असे तिखट असे पोळे होतात आणि चहाबरोबर आणि भूकही मिटते. चहाबरोबर खायला मजा येते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. असेच साध्या सिंपल रेसिपी मी टाकत असे. झटपट कशा व्हायच्या, सुचत असेल नसेल सुचत तर करून बघा. आवडत असेल तर माझ्या रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मस्त असे गरम गरम पोळे चहाबरोबर खायला एक नंबर लागतात. भरपूर सारे पोळे करून घेतले झणझणीत आणि छान तिखट असे पोळे मस्त बनवून घेतलेत. थोडंसं मीठ जरा जास्त टाका म्हणजे चवीला आणखीन छान लागेल. आजारी असेल तर नक्कीच तोंड सुटण्यासाठी हा पोळा करण्याचा घाट नक्कीच घाला. आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे चॅनल बघत असेल तर नक्कीच लाईक से सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय. मग या खायला चहाबरोबर मस्त गरमागरम हे तांदळाचे मस्त मिक्स बेसन पीठ मस्त की बघा पोळे केलेले आहेत या खायला. चला तर पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय.